चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गटारी निमित्त पाहणार आहोत बांगडा फ्राय। सगळ्यात छान लागणारा चवीला मासा तो म्हणजे बांगडा। चला तर मग वेळ न घालवता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहून घेऊया। इथे मी 2 बांगडे स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत। हळद, धना पावडर, मिरची पावडर, जिरे, मीठ, गरम मसाला, रवा, तांदळाची पिठी, कोथिंबीर, लिंबाचा रस, कच्ची मिरची 2 घेतल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि फिश तळण्यासाठी तेल। चला तर आपण आता एक मसाला तयार करायला घेऊया। इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। आता यामध्ये काय करायचे आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे आणि थोडेसे मीठ। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे स्वच्छ धुवून बांगडे घेतलेत ना यावरती हे घालायचं आहे आणि हे बांगड्यांना छान लागेल हळद, मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये छान असं मुरत ठेवायचं आहे। आणि हे मुरेपर्यंत आपण एक मसाला करून घेऊया। बांगडा छान मुरेपर्यंत आपण एक मसाला करून घ्यायचा आहे। इथे मी 2 कच्च्या मिरच्या घेतल्यात आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे। आता याचं छान वाटण करून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण तयार करून झालेलं आहे। थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे। आता हे वाटण काय करायचं आपल्याला फिशचं हे पोट आहे ना त्याच्या आतमध्ये भरून घ्यायचं आहे। छानपैकी भरून घ्यायचं आहे। दोन्ही फिश मध्ये भरून घ्यायचं। छान भरून झालं हे छान असं बंद करायचं आणि हे मुरत ठेवायचं। इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। आता या प्लेटमध्ये आपल्याला 1 चमचा रवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा तांदळाची पिठी घ्यायची आहे। आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता काय करूया आपण हा जो बांगडा आपण मुरायला ठेवला होता ना बाहेरच्या बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे। दोन्ही बांगड्यांना छान बाहेर लावायचं आहे। आता 5 मिनिटे त्याला असंच ठेवायचं आहे। बांगडा छान मसाल्यामध्ये मुरलेला आहे। आता काय करूया शिगडी चालू करून घ्यायची आहे आणि एक छान असा तवा किंवा पॅन वगैरे किंवा एखादी कढई घ्या आणि ती छान अशी गरम होऊ द्या। नंतर त्यामध्ये तेल घाला आणि तेल छान गरम झालं की यामध्ये मसाला लावून बांगडे ठेवले होते ना ते घ्यायचे आणि छान कडकडीत असे तळून घ्यायचे आहेत। इथे आपला बांगडा दोन्ही बाजूने छान असा फ्राय झालेला आहे। छान तळल्या झालंय बघा। आता यावरती छान अशी कोथिंबीर सोडायची आणि अजून थोडा वेळ बांगडा असा ठेवायचा आहे आणि आता थोडंसं पलटी करून घेऊया। दोन्ही बांगडे पलटी करून घ्यायचे आहे। ह्या साईडनी पण कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, तुमच्या तोंडाला खूप छान चव येईल। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आतापर्यंत एवढंच, बाय बाय।